नमस्कार, मी जितेंद्र सुधाकर बजाज. कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा पुढाकार. ठाण्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या विरोधात निषेध आंदोलन. भाजपने फाडले नाना पटोले यांचे फोटो. संत निरंकारी मिशन मार्फत 21 जूनला देशभर योग दिवसाचे आयोजन. महाराष्ट्र हे बेरोजगारांचं राज्य. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं वक्तव्य. डोंबिवलीत पालिका आयुक्तांचा अचानक पाहणी दौरा. आणि रत्नागिरीत प्रथमच पोलीस भरतीत उमेदवारांचे फेस स्कॅन. यावर्षी संपन्न होणाऱ्या गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांनी केवळ शाडूच्याच गणेश मूर्ती तयार कराव्यात असे स्पष्ट प्रतिपादन महापालिकेच्या पर्यावरण प्रदूषण नियंत्रण विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी केले. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात मूर्ती बनवणारे कारागीर, मूर्तिकार व उत्पादक यांना POP पासून मूर्ती तयार करण्यावर बंदी घालण्याचे आवाहन यापूर्वीही महापालिकेमार्फत करण्यात आले होते. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनानुसार महापालिका कार्यक्षेत्रात केवळ पर्यावरण मूर्तीचे उत्पादन व विक्री करण्यास मान्यता देण्याबाबत कळवले असल्याची माहिती या बैठकीत उपायुक्त अतुल पाटील यांनी दिली. उत्तरदायित्व आहे. तसंच या शहराचं सगळ्यांना आवाहन करायचं की तुम्ही कुठल्याही या अपप्रचाराला बळी पडू नये आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला पर्यावरणपूरक गणेश उत्सव 2024 कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे पण पुन्हा एकदा धन्यवाद. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी OBC कार्यकर्त्यांकडून आपले पाय धुवून घेतल्याच्या निषेधार्थ बुधवारी ठाणे शहरात भाजपा महिला मोर्चा यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी नाना पटोले यांचा फोटो फाडून महिलांनी आपला रोष व्यक्त करताना पटोले यांच्या राजीनाम्याची मागणी केली. एका कार्यकर्त्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे पाय धुतल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केलं आहे. शेतकऱ्यांना त्यांचे पाय धुवायला लावत 2 पाय आणि 2 हात असलेले नाना पटोले स्वतः हे करू शकले नाहीत का, असा सवाल करत या संदर्भात नाना पटोले यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी अशी मागणी ठाण्यातील भाजप महिला मोर्चातर्फे करण्यात आली. जोपर्यंत नाना पटोले OBC समाजाची माफी मागत नाहीत तोपर्यंत अशाच पद्धतीचा निषेध नोंदवत राहणार आहोत अशी प्रतिक्रिया ठाण्यातील भाजपच्या वृषाली वाघोले यांनी दिली. संत निरंकारी मिशन मार्फत आंतरराष्ट्रीय योग दिवस या निमित्ताने शुक्रवार दिनांक 21 जून रोजी संपूर्ण भारतवर्षातील संत निरंकारी मिशनच्या विविध शाखांमध्ये सकाळी 6 वाजल्यापासून स्थानिक योग प्रशिक्षकांच्या निदर्शनाखाली खुल्या प्रांगणात तसेच उद्यानामध्ये योग दिवसाचे उत्साहपूर्वक आयोजन करण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेशात जवळपास 50 ठिकाणी असे योग दिवसाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. संत निरंकारी मंडळाचे समाज कल्याण प्रभारी जोगिंदर सुखीजा यांनी माहिती दिली की सन 2015 पासूनच संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन मार्फत योग दिवस कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. याच मालिकेमध्ये यावर्षी देखील आंतरराष्ट्रीय योग दिवस कार्यक्रमाचे विशाल रूपात आयोजन संपूर्ण भारतवर्षातील जवळपास सर्व भागांमध्ये मोठ्या उत्साहाने केले जाणार आहे. देशामध्ये सर्वात जास्त कुठल्या राज्यात बेरोजगारी असेल तर ते महाराष्ट्र राज्यात आहे. म्हणून महाराष्ट्र वाचवायचं काम आपल्याला करायचं आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पनवेल येथे केले. कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांच्या प्रचारार्थ पनवेलमध्ये पदवीधर मतदार व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याप्रसंगी पनवेलच्या आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात नाना पटोले बोलत होते. शहरातील अनेक समस्या जाणून घेण्यासाठी बुधवार 19 तारखेला पालिका आयुक्त डॉक्टर इंदू राणी जाखड यांनी अचानक पाहणी दौरा केला. स्टेशन परिसराजवळील पाटकर प्लाझा, चिमणी गल्ली, आदित्य मंगल कार्यालयाजवळील महापालिकेच्या शाळेची धोकादायक इमारत या ठिकाणीची पाहणी केली. शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उपाय करू यावर लवकरच संबंधित विभागातील अधिकाऱ्यांबरोबर संयुक्त बैठक घेणार आहोत. डोंबिवलीमधील पाटकर प्लाझा तसेच पालिकेच्या विभागीय कार्यालयाजवळील पालिकेची धोकादायक शाळेची नवीन इमारत पाहणी करून सहाय्यक आयुक्तांबरोबर
चर्चा करण्यात आली. मेट्रोचे काम सुरू झाल्याने 2 लेनच्या रस्त्याच्या कामामुळे अनेक जण बाधित झालेले आहेत. उर्वरित लेनच्या विकासाच्या अनुषंगाने MSRDC व MSRDAला निर्देश दिले आहेत. आणि आपली जी जुनी डोंबिवली डिव्हिजनची इमारत आहे त्याचे आमचे स्वतःची काही इमारत आहे. पाटकर प्लाझा वाला जो एरिया आहे तिकडे आपण पाहणी केली आणि शाळा आणि नवीन इमारत बांधणीच्या अनुषंगाने आम्ही आमच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील रिक्त पदांसाठी बुधवारपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. 149 पदांसाठी 8,713 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत. भरती प्रक्रिया अतिशय पारदर्शक होणार आहे. कोणाच्याही प्रलोभनाला बळी पडू नका, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पथके नेमण्यात आली आहेत. डमी उमेदवार देऊन यंत्रणेची फसवणूक टाळण्यासाठी प्रथमच बायोमेट्रिक फेस स्कॅन यंत्रणा वापरली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली. या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या. या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं आम्ही नक्की स्वागत करू. पुन्हा लवकरच भेटू नव्या बातम्यांचं. तोपर्यंत धन्यवाद. सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.